आज या ठिकाणी आदिवासी समाज प्रबोधिनी इथे जुन्नर तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना पदाधिकारी त्याचबरोबर पश्चिम भागामधील जे काही सर्व आदिवासी गाव आहेत त्या ठिकाणावरून अनेक ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्वच मंडळ या ठिकाणी खरं तर उपस्थित आहेत. पाठीमागं तुम्हाला आता एक 60-70 लोक दिसत आहेत, परंतु जवळजवळ 1 वाजता मीटिंग चालू झाली. त्याच्यानंतर आता 3, 3:30 किंवा 4 पण वाजले असेल. जवळजवळ 200-250 लोक त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली. प्रामुख्याने जो महत्त्वाचा मुद्दा होता तो अदानी प्रकल्प आणि त्याविरोधी जी काही संघर्षात्मक भूमिका आहे ती भूमिका घेण्यासाठी आम्ही अनेक मान्यवरांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. खरं तर या मीटिंगमध्ये प्रामुख्याने अनेक बाबींवरती लक्ष केंद्रित करण्यात आलं. त्याच्यामध्ये साधक बाधक चर्चा करताना एक गोष्ट प्रामुख्याने किरण सर आपण सगळ्यांनीच मांडली पाहिजे. जो अहवाल खरं तर या प्रकल्पासंदर्भात काही तज्ज्ञ लोकांनी त्यांच्या बनवलेला आहे, त्या अहवालामध्ये पर्यावरणाचा विचार केला गेलेला आहे, त्याच्यानंतर प्रदूषणाचा विचार केला गेलेला आहे, खनिजांचा विचार केलेला आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेलेला आहे. परंतु तिथं राहणारा जो काही स्थानिक आदिवासी माणूस आहे त्याच्या जीवनमरणाचा कुठंही त्या प्रकल्पामध्ये किंवा त्या अहवालामध्ये आम्हाला लवलेशही दिसलेला नाही आहे. म्हणजे इथलचे जे काही कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत या प्रकल्पामुळे, त्या उद्ध्वस्त होणाऱ्या लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न काय असणार आहे, त्यांच्या रोजीरोटीचा काय प्रश्न असणार आहे, त्यांचं स्थलांतर कसं केलं जाणार आहे, त्याच्यानंतर ही माणसं कुठं जाणार आहेत याचं काहीही आपल्याला त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत नाही आहे. आणि हा सगळ्यात खरं तर दुर्भाग्य त्या अहवालाचं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतंय. आणि म्हणून या अनुषंगाने आम्ही जे काही सर्व मंडळी या ठिकाणी जमलो त्यांनी प्रामुख्याने भूमिका घेतली की या प्रकल्पाला 100% विरोध केला जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प इथं होणार नाही आहे. आणि जर तो दाबून किंवा दडपशाही पद्धतीनं जर करायचा प्रयत्न केलाच तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देशभरामध्ये आणि जगभरामध्ये आदिवासींचा इतिहास काही वेगळा कोणाला सांगायची गरज नाही आहे. ज्या वेळेस जितक्या मोठ्या प्रमाणात दाबलं तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींनी संघर्ष केलेले आहेत. आपल्याला गोंडांचे उठाव माहीत असतील, संताळांचे उठाव माहीत असतील, अजून भिलांचे उठाव माहीत आहेत, सगळे माहिती आहेत. त्याच्यामुळं इथे सुद्धा सह्याद्री आणि हा संपूर्ण जो काही परिसर आहे हा केवळ आदिवासींचा श्वास नाही किरण सर, हा या तालुक्यातील, या महाराष्ट्रातील, या देशातील जेवढे काही पर्यटक आहेत ह्या सगळ्यांचा श्वास येतो. आणि तो श्वास जर कोणी काढून घेणार असेल तर आम्ही पण तितक्याच प्राणपणाने संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आहे, हे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. सरपंच जर तुमच्या बरोबर आला नाही तर मग नाही बघा, आता सरपंच म्हणजे काय गाव नाही आहे आणि सरपंच म्हणजे काय बाग नाही आहे. त्याच्यामुळे जो कोणी एखादा व्यक्ती असा डिसिजन घेईल त्याला सर्व लोक त्या ठिकाणी पहिली गोष्ट ग्रामसभा घेऊन त्याच्या निर्णयाला आम्ही केराची टोपली देऊन टाकू. आणि त्याच्या पलीकडे अजून काही चालाकी करू लागला असतो तर शेवटी मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे आमचा संघर्षाचा इतिहास आहे. आम्ही बाहेरच्या लोकांसोबत जो संघर्ष करू तोच आतल्या लोकांबरोबर संघर्ष करू. त्याच्यामुळे सरपंचांनी कुणी असं गृहीत धरू नये ग्रामस्थांना, कारण आम्ही काय अशा पद्धतीनं सहजासहजी सुट्टी देणारे लोक नाही आहेत. गावातले जे काय तरुण आहेत हे तरुण काय आजकाल दूध खुळे नाही आहेत. त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे, त्यांना त्यांच्या भविष्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आज बेरोजगारी वाढलेली आहे. जर शेती गेली तर हे तरुण जगणार कसे याची जाणीव सगळ्या तरुणांना आहे. त्याच्यामुळे कुठल्याही सरपंचाने, कुठल्याही सदस्याने गावच्या अशी चालाकी जर केली तर तुम्हाला मी आत्ताच सांगतो की तुम्ही जपून पाऊल टाका. ते हे एवढं या ठिकाणी मी नमूद करतो. पर्यटन तालुका झालेला आहे आपला आणि त्या पर्यटन तालुक्यामध्ये ह्या प्रकल्पाला मंजुरी भेटली कशी काय? हा तोच तर प्रश्न आहे ना. इतर वेळेस आदिवासी भागामध्ये जर पाणी पुरवठा करायचा म्हणला किंवा पोटबांधारे बांधायचे म्हणले तर यांना प्रदूषण नियंत्रण विभागाचं काहीतरी कारण पुढे येतंय. या भागामध्ये रेल्वे आणायची म्हणजे तिथं सुद्धा काहीतरी प्रदूषण नियंत्रणाचं कारण पुढे येतंय. मग असल्या प्रकल्पांना तुम्ही मंजुरी मिळतेच कशी काय? इथं काय कारण आहे बाबा त्याची? म्हणजे आदिवासी किंवा जुन्नर मधील जे काही रहिवासी आहेत यांच्या विकासासाठी, यांच्या प्रगतीसाठी तुम्हाला वेगवेगळे कायदे तुमचे आड येत आहेत. फॉरेस्ट कायदे आड येतील, तुमचे प्रदूषण नियंत्रण विभागाचे कायदे आड येतील किंवा उद्या मंत्रालय पातळीवरती काहीतरी आर्थिक निधीची अडचण येईल. इथं आमचा कारखाना हिरडा कारखाना, त्याला किती वर्ष झालं मंजुरी मिळत नाही सर, याची परवानगी आणा, त्याची परवानगी आणा. मग हे काय, हे कशाला नवीन भूत आमच्या लोकांनी बसवत आहे तुम्ही? काही संबंध नाही या प्रकल्पाचा. त्याच्यामुळे तो इथं कधीच होऊ शकत नाही.